प्रिव्हियस पार्टमध्ये आपण बघत होतो प्रिन्सिपल पार्ट्स ऑफ लेथ. पार्ट ऑफ लेथ ॲज फॉलोइंग: बेड, हेडस्टॉक, टेलस्टॉक, कॅरेज, फीड मेकॅनिझम, screw cutting mechanism, main drive, etc. And first one is the bed, lathe bed. All the parts of the lathe such as headstock, tailstock, carriage, etc. are mounted on the bed. हेडस्टॉक, टेलस्टॉक, कॅरेज हे बेडवर माउंट केलेले असतात. द बेड शुड हॅव सफिशियंट वेट अँड बी ऑफ प्रॉपर मटेरियल सो दॅट द व्हायब्रेशन्स जनरेटेड ड्युरिंग ऑपरेशन्स आर डॅम्प्ड आउट. ज्यावेळी ऑपरेशन चालू असणार आहे त्यावेळी व्हायब्रेशन होतं, त्यामध्ये जनरेट होतं. ओके, सो ऑपरेशन्स आर डॅम्प्ड आउट. नेक्स्ट पार्ट इज द हेडस्टॉक. See this picture of headstock. This is the left hand side of the bed, located at the left hand side of the bed. It supports the spindle and contains a gearbox by which the spindle and hence the workpiece may be rotated at various speeds. याच्यामध्ये गिअरबॉक्स आहे, स्पिंडलला सपोर्ट करतं आहे आणि त्याच्या थ्रू काय करतं आहे, वर्कपीस रोटेट केलं जातं आहे. ओके, टेलस्टॉक. दिस इज अ टेलस्टॉक. इट इज situated at the right hand end of the bed. It can be moved towards or away from the operator. ओके, हा का आहे, बेडच्या एंडला राईट साईडला आहे टेलस्टॉक. ओके, अँड कॅन बी मूव्ड टुवर्ड्स आर अवे फ्रॉम द ऑपरेटरपासून त्याला आपण मूव्ह करू शकतो. टेलस्टॉक कॅन बी लॉक्ड इन एनी पोझिशन अलॉंग द बेड ऑफ द लेथ बाय टायटनिंग द क्लॅम्प, लिव्हर ऑर नट. टेलस्टॉकला आपण लॉक करू शकतोय. क्लॅम्पिंग स्क्रूनं किंवा क्लॅम्पिंग नटनं काय करू शकतोय, त्याला टाईट करू शकतोय. हा सपोर्ट द अदर एंड ऑफ द वर्क. दुसऱ्या एंडला जे वर्क आहे त्याला आपण काय करतो, सपोर्ट करू शकतो टेलस्टॉकच्या सहाय्यानं. वेन इट इज बिंग मशीन्ड बिटवीन सेंटर्स. बिटवीन सेंटरच्या मध्ये, दोन्ही सेंटरच्या मध्ये जर आपण एखादं वर्कपीस प्लेस केला तर त्याला टाईट केला तर त्याला सपोर्ट करता येते टेलस्टॉक. आणि त्याच्यामध्ये होल्ड करून ठेवू शकतो. इट होल्ड्स अ टूल फॉर परफॉर्मिंग ऑपरेशन सच एज ड्रिलिंग, रिमिंग, टॅपिंग, एक्सेट्रा. नेक्स्ट, कॅरेज. हे आहे बघा कॅरेज. याच्यामध्ये काय काय आहे बघा, क्रॉस फीड स्क्रू हँडल, ॲप्रॉन हँडव्हील. जे हँडव्हील सगळे आहेत ते कसं आहे, ॲप्रॉनवर प्लेस केलेले आहेत. ऑटोमॅटिक फीड लिव्हर, स्प्लिट नट लिव्हर, ओके, कंपाऊंडेड स्क्रू, कंपाऊंड रेस्ट, सॅडल. ओके. द कॅरेज कंट्रोल्स अँड सपोर्ट्स द कटिंग टूल. बाय द हेल्प ऑफ दिस कटिंग टूल मूव्स अवे or towards the headstock. It has 5 major parts. हे काय करतं आहे, कंट्रोल आणि सपोर्ट करण्याचं काम करतं आहे कटिंग टूलला. कंट्रोल आणि सपोर्ट करण्याचं काम करते. आणि याच्या थ्रू काय करतो आपण, जे टूल आहे ते वर्कपीसपासून किंवा हेडस्टॉकपासून आपण अवे फ्रॉम द हेडस्टॉक और टुवर्ड्स द हेडस्टॉक आपण त्याची मुवमेंट करू शकतो आहे. आणि त्याच्यामध्ये याच्यासाठी 5 मेजर पार्ट्स आहेत: सॅडल, क्रॉस स्लाईड, कंपाऊंड स्लाईड, टूल पोस्ट अँड ॲप्रॉन. आता सॅडल बघा, सॅडल इट इज अ एच-शेप्ड कास्टिंग माउंटेड ऑन द टॉप ऑफ द लेथ सो स्लाइड्स अलॉंग द अवेज बिटवीन हेडस्टॉक अँड टेलस्टॉक. याला आपण काय करू शकतो आहे, स्लाईड करू शकतो आहे. हेडस्टॉक किंवा टेलस्टॉकपासून लांब किंवा जवळ नेण्यासाठी याला यूज करू शकतो आहे. इट कॅरीज द क्रॉस स्लाईड अँड कंपाऊंड स्लाईड विथ सुटेबल टूल पोस्ट. आणि हे कोणाला कॅरी करतं आहे, टूल पोस्टला कॅरी करतं आहे. दिस इज द सॅडल. Next part of carriage is cross slide. It is mounted on the saddle. It provides the cross movement towards and away from the operator to the cutting tool. Cutting tool ला आपण हेडस्टॉकच्या जवळ किंवा लांब नेण्यासाठी याचा यूज केला जातो. The cross slide can be moved by its hand wheel.
आणि हँडव्हीलच्या सहाय्याने आपण त्याला क्रॉस स्लाईड करू शकतो, क्रॉसली स्लाईड करू शकतो. नेक्स्ट कंपाऊंड स्लाईड. कंपाऊंड स्लाईड इज माउंटेड ऑन द क्रॉस स्लाईड. कंपाऊंड स्लाईड इकडे आहे, माउंटेड ऑन द क्रॉस स्लाईड. क्रॉस स्लाईड कशावर माउंट केलेला आहे? सॅडलवर. क्रॉस स्लाईडवर काय माउंट केलेलं आहे? कंपाऊंड स्लाईड. इट सपोर्ट्स द टूल पोस्ट आणि हे टूल पोस्टला सपोर्ट करतं आहे, टूल पोस्टला सपोर्ट करतो. द हँड फीड इज यूज्ड फॉर टेपर टर्निंग ऑपरेशन्स. आणि याला हँड थ्रू फीड दिल्यानंतर आणि हे टेपर टर्निंगसाठी टेपर टर्निंग ऑपरेशनला आपण यूज करतो आहे. कंपाऊंड स्लाईड. देन टूल पोस्ट. इट इज माउंटेड अबोव द कंपाऊंड स्लाईड. टूल पोस्ट आहे ते कंपाऊंड स्लाईडच्या वर माउंट केलेलं आहे. इट क्लॅम्प्स द कटिंग टूल और कटिंग टूल होल्डर इन अ डिझायर्ड पोझिशन. आणि ह्याच्यामध्ये आपण कटिंग टूल जे आहे ते काय करून ठेवतो? होल्ड करून ठेवतो. डिझायर्ड पोझिशन, आपल्याला जशा पोझिशनमध्ये पाहिजे तशा. दॅट इज द टूल पोस्ट. हे काय? टूल पोस्ट. ॲप्रॉन. It is fastened to the saddle and contains the feeding mechanism. The apron hand wheel can be turned by hand to move the carriage along the bed of the leg. आता ह्या ॲप्रॉनमध्ये काय काय आहे बघा, ज्या ज्या मुवमेंट करायच्या आहेत क्रॉस स्लाईड थ्रू, कंपाऊंड स्लाईड थ्रू, त्या मुवमेंटसाठी जे हँडव्हील्स आहेत किंवा स्क्रू आहेत ते या ॲप्रॉनमध्ये प्लेस केलेले आहेत. ओके, दॅट इज ॲप्रॉन. नेक्स्ट feed mechanism. The tool movement related to the work is known as feed. There are 3 types of feed. आता हे कसं करणार आहे? Related to the feed movement, related to the tool movement आणि feed motion आपण जशी देणार आहे त्याला काय करते? कंट्रोल करण्याचं काम करते. फीड मेकॅनिझम, या सगळ्याला म्हणले काय? फीड मेकॅनिझम. आता लॉंगिट्युडिनल फीड, इथं बघा लॉंगिट्युडिनल फीड, अँग्युलर फीड आणि क्रॉस फीड. लॉंगिट्युडिनल फीड when tool moves away or towards the headstock parallel to the axis of the work. लॉंगिट्युडिनल कसं आहे? वर्कच्या ॲक्सिसला पॅरलल आहे, पॅरलल सरफेस दाखवले बघा. अँग्युलर फीड कसं आहे? त्याला अँग्युलर आपल्याला काय करते? ज्यावेळी आपण when the tool moves away from the or towards from the operator perpendicular to work, cross feed. Angular feed, the compound rest the tool is made move at any angle to the work. Angular feed जे आहे ते अँग्युलर वर्क करण्यासाठी, म्हणजे चॅम्परिंग ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी अँग्युलर फीड आपण देतोय. चॅम्परिंग ज्यावेळी करतोय त्यावेळी ते अँग्युलर फीड आपण देतोय. आणि ज्यावेळी क्रॉस फीड म्हणजेच काय? ते परपेंडिक्युलर असते वर्कला. काय असतं? परपेंडिक्युलर असते. क्रॉस फीड वर्कला परपेंडिक्युलर असते. ओके, इथं बघा फीड मेकॅनिझम अँग्युलर दिलेला आहे. तर नेक्स्ट लेथ ऑपरेशन्स. वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट ऑपरेशन आहे टर्निंग टू रिमूव्ह मटेरियल from the outside diameter of a workpiece to obtain a finished surface. टर्निंग ऑपरेशन कशासाठी यूज करतोय आपण? टू रिमूव्ह मटेरियल फ्रॉम द आउटसाइड डायमीटर. एखादा सर्क्युलर रॉड आहे, सिलेंड्रिकल रॉड आहे, तर त्याच्यावर एक्सेस मटेरियल जे आहे ते एक्सेस मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी आउटसाईडला एक्सेस मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी आपण रिमूव्ह ज्या ऑपरेशनला करतो त्या ऑपरेशनला आपण म्हणतो टर्निंग ऑपरेशन. आणि त्याला सरफेस फिनिश करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज करतो. जो बाहेरील सरफेस आहे तो फिनिश करण्यासाठी आपण टर्निंग ऑपरेशन करतो. फेसिंग टू प्रोड्यूस अ फ्लॅट सरफेस ॲट द एंड ऑफ द वर्कपीस और फॉर मेकिंग फेस ग्रूव्ज. फेसिंग फ्लॅट सरफेस प्रोड्यूस ॲट द एंड ऑफ द वर्कपीस. वर्कपीसच्या एंडला जो सरफेस आहे त्याला फिनिश करण्यासाठी, म्हणजे सरफेस फिनिश करण्यासाठी आपण फेसिंग ऑपरेशन करतो आहे. किंवा फेस ग्रूज बनवण्यासाठी सुद्धा आपण, आणि त्या सरफेसला ग्रूज बनवण्यासाठी आपण फेसिंग ऑपरेशन करतो. बोरिंग टू एनलार्ज अ होल और सिलेंड्रिकल कॅव्हिटी मेड बाय अ प्रिव्हियस प्रोसेस. टू एनलार्ज अ होल और सिलेंड्रिकल कॅव्हिटी मेड बाय अ प्रिव्हियस
प्रोसेस ऑर टू प्रोड्यूस सर्क्युलर इंटरनल ग्रूव्ज. आता याच्यामध्ये सर्क्युलर होल इंटरनल साईडला किंवा इंटरनल ग्रूव्ज ज्यावेळी बनवतो त्यावेळी आपण बोरिंग ऑपरेशन करतो. ड्रिलिंग होल प्रोड्यूस करण्यासाठी आपण ड्रिलिंग करतो. वर्कपीसला होल प्रोड्यूस करण्यासाठी आपण ड्रिलिंग करतो. रिमिंग ड्रिल केलेलं जे होल आहे त्याला फिनिशिंग देण्यासाठी आपण रिमिंग ऑपरेशन करतो. थ्रेडिंग टू प्रोड्यूस एक्सटर्नल थ्रेड्स ऑन द वर्कपीस. थ्रेड्स प्रोड्यूस करण्यासाठी आपण थ्रेडिंग ऑपरेशन करतो आहे. नर्निंग टू प्रोड्यूस अ रेग्युलरली शेप्ड रफनेस ऑन द वर्कपीस. सरफेस स्मूथ आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, ग्रीप येण्यासाठी आपण नर्निंग करतो. म्हणजे तो सरफेस जो आहे तो रफ करण्याचं काम आपण करतो आहे. ओके, दॅट इज द ऑपरेशन्स ऑफ लेथ. हे बघा, टर्निंग, एक्सटर्नल ग्रूइंग इथं आहे बघा, टर्निंग अँड एक्सटर्नल ग्रूइंग, फीड टूल, डेप्थ ऑफ कट, याला म्हणतो आपण स्ट्रेट टर्निंग. देन टेपर टर्निंग, त्याला टेपर दिलेला आहे बघा, टेपर टर्निंग. प्रोफाइलिंग, त्याला काय करतोय, प्रोफाइलिंग मीन्स जो आता राऊंडेड पार्ट आहे त्याला स्मूथ करण्याचं काम करतो प्रोफाइलिंग थ्रू. टर्निंग अँड एक्सटर्नल ग्रूइंग बघा, टर्निंग अँड एक्सटर्नल ग्रूइंग ऑपरेशन. सी दिस पिक्चर, ओनली सी दिस पिक्चर. ओके, फेसिंग बाहेरील सरफेस जो आहे, फ्लॅट सरफेस जो आहे त्याला आपण सरफेस फिनिशिंग करण्याचं काम आपण करतो किंवा इंटरनल ग्रोईंग करण्याचं काम करतो. त्याला ग्रोईंग करण्याचं काम करतो आहे. फेस ग्रोईंग, आता इथं बघा ग्रोईंग दाखवलं आहे तुम्हाला, त्याला ग्रोईंग करतो आहे पुढच्या सरफेसला. कटिंग विथ फॉर्म टूलच्या सहाय्याने कटिंग करावं. बोरिंग आणि इंटरनल ग्रोईंग, इथं टूल आहे बघा आणि त्याला बोरिंग करण्याचं काम म्हणजे इंटरनल ग्रूव्ह बनवण्याचं काम आपण करतो. ड्रिलिंग, होल प्रोड्युसिंगसाठी आपण ड्रिलिंग ऑपरेशन करतो. कटिंग ऑफ म्हणजे पार्टिंग म्हणजे त्याला एखाद्या छोट्या पार्टमध्ये डिव्हाइड करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये ग्रूव्हिंग करायचं आहे तर आपण कटिंग ऑफ करतो. थ्रेडिंग, एक्सटर्नल किंवा इंटरनल थ्रेडिंग पाडण्यासाठी आपण थ्रेडिंग हे ऑपरेशन यूज करतो. आणि नर्निंग, इथं आहे बघा नर्निंग टूल पण आहे, त्याला रफ करण्याचं काम करतो, सरफेस रफ करण्याचं काम आपण करतो. देन आपण बघणार आहे याच्यामध्ये ऑपरेटिंग कंडिशन्स. ऑपरेटिंग कंडिशन चक बघा, इथे चक दाखवलेला आहे तुम्हाला. वर्कपीस टूल आहे. ओके, आता या वर्कपीस जो चक आहे त्या चकमध्ये तो वर्कपीस होल्ड केलेला आहे आणि त्याला टाईट केलेला आहे. ओके, ते टूल एक्सेसिव्ह मटेरियल जे आहे त्या वर्कपीसवरलं डिझायर्ड शेपमध्ये आणण्यासाठी आपण काय करतोय, शेपमध्ये आणण्यासाठी आपण काय करतोय, मशीनिंग करतोय. ओके, आणि ते जे मशीनिंग कटिंग स्पीड म्हणजे तितकं डिस्टन्स मूव्ह करणार आहे टूल किंवा मटेरियल रिमूव्ह करणार आहे, त्याला म्हणतो आपण फीड. आणि डेप्थ ऑफ कट, किती आपण डेप्थ ऑफ कट देणार आहे, किती डेप्थ असं म्हणतो. ओके, आता इथं बघा टर्निंग ऑपरेशन आपण परत बघणार आहे. टर्निंग ऑपरेशन कशासाठी यूज केलं आहे, एक्सेसिव्ह मटेरियल जे आहे ते त्यावरून रिमूव्ह करण्यासाठी.
सेम फिगर आहे मागच्या फिगरचं. टर्निंग ऑपरेशन. टर्निंग मीन्स एक्सेस मटेरियल इज रिमूव्ड टू रिड्यूस डायमीटर रिड्यूस करण्यासाठी टर्निंग टूल यूज करतोय. वर्क इज हेल्ड इन एंटायर चक और बिटवीन सेंटर्स. लॉन्गिट्युडनल फीड इज गिवन टू द टूल आयदर बाय हँड और पॉवर. आता लॉन्गिट्युडनल फील्ड, क्रॉस फील्ड आणि अँग्युलर फील्ड याच्यामध्ये आपण लॉन्गिट्युडनल फील्ड यूज करतोय. लॉन्गिट्युडनल फील्ड देतोय आपण फेसिंग फ्लॅट सरफेस जो आहे, फ्लॅट सरफेस समोरचा जो सरफेस आहे त्याला फ्लॅट करण्यासाठी किंवा सरफेस फिनिशिंग करण्यासाठी. आता याच्यामध्ये बघा डेप्थ ऑफ कट कुठं दिलेला आहे. ओके, फील्ड कसा दिलेला आहे, कटिंग स्पीड चकमध्ये होल्ड केलेला आहे. ओके, याच्यामध्ये बघा मशीन एंड ऑफ द जॉब, फ्लॅट सरफेस टू रिड्यूस लेंथ ऑफ द जॉबची लेंथ कमी करण्यासाठी किंवा तो सरफेस फिनिश करण्यासाठी टर्निंग टूल्स यूज केले जात आहे. फीड इन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू वर्कपीस ॲक्सिस. लेंथ ऑफ टूल ट्रॅव्हल इज इक्वल टू रेडियस ऑफ वर्कपीस. लेंथ ऑफ टूल ट्रॅव्हल इज इक्वल टू रेडियस ऑफ वर्कपीस. डेप्थ ऑफ कट इन डायरेक्शन पॅरल टू वर्कपीस ॲक्सिस. इथं बघा डेप्थ ऑफ टूल नर्निंग प्रोड्यूस रफ टेक्स्चर्ड सरफेस. रफ सरफेस बनवण्यासाठी नर्निंग कशासाठी, त्याला ग्रीप येण्यासाठी. दॅट इज अ फंक्शनल पर्पज. मुवमेंट फॉर डेप्थ. नर्निंग टूल पोस्ट आहे बघा. सरफेस नर्न झालेलं सरफेस बघा. ग्रुविंग केलेलं आहे. ग्रुविंग कसं केलं आहे बघा. फॉर्म टूलच्या सहाय्यानं ग्रुविंग केलेलं आहे. ग्रुविंग टूलच्या सहाय्यानं आपण ग्रुविंग करू शकतो. टूलचा शेप जसा आहे तसं ते ग्रुविंग होणार आहे. पार्टिंग, इथं पार्टिंग टूल आहे. कटिंग वर्कपीस इंटू टू सिमिलर टू ग्रुविंग. पार्टिंग टूल यूज केलं जाते. टूल राईड्स ओव्हर ॲट स्लो फीड कुलंट यूज केला जातो त्यामध्ये. आता याच्यामध्ये बघा पार्टिंग टूल यूज केलेला आहे म्हणजे वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करायचं, वेगवेगळ्या स्टेप्स बनवायच्या. एखाद्या कॉम्पोनंटला स्टेप्स हवे असतील तर त्या स्टेप्स बनवायच्या या पार्टिंग टूल थ्रू किंवा पार्टिंग ऑपरेशनमध्ये. चॅम्परिंगमध्ये चॅम्पर मारणार आहे आपण. जसं चॅम्परिंग टूल यूज केलेला आहे. त्याला जितका अँगल असणार आहे टूलला तितका अँगल त्या एजला येणार आहे चॅम्परिंगच्या सहाय्यानं. ड्रिलिंग, इंटरनल होल प्रोड्यूस करण्यासाठी आपण ड्रिलिंगचा यूज करतो. ड्रिलिंग ऑपरेशन. टेपर टर्निंग थ्रू काय करतो आपण, टेपर देण्याचं काम करतो. हा जो आता अल्फा आहे, अल्फा अँगल, तो अँगल कसा आपण फाइंड आउट करणार आहे त्याचा फॉर्म्युला जो आहे टेपर टर्निंग टॅन अल्फा इज इक्वल टू d1 मायनस d2 डिवायडेड बाय 2l. अल्फा हा अँगल आहे, तो अँगल दिलेला आहे त्या टेपरला. टॅन अल्फा इज इक्वल टू d1 मायनस d2 डिवायडेड बाय 2l. d1 मीन्स लार्ज डायमीटर ऑफ द वर्कपीस, d2 मीन्स स्मॉल डायमीटर ऑफ द वर्कपीस आणि l मीन्स टोटल लेंथ ऑफ द वर्कपीस. ओके, दॅट इज द टेपर टर्निंग ऑपरेशन. टेपर टर्निंग. ओके, असं याचा अँगल फाइंड आउट करायचा आहे, त्याचा आपण डिस्क्रिप्टिव्ह बघायचं आहे पुढं. ओके, नेक्स्ट आहे वर्क होल्डिंग डिव्हायसेस. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. वर्क होल्डिंग डिव्हायसेस.